तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला क्वेश्चन आहे पुढीलपैकी लहान किंवा मोठा अपूर्णांक कोणता. मित्रांनो, हा क्वेश्चन आपल्याला अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन या चॅप्टरवर विचारलेला आहे. तर मित्रांनो, आपण सहज सांगू शकतो की हा अपूर्णांक मोठा आहे आणि हा अपूर्णांक छोटा आहे. पण मित्रांनो, आपल्याला जर विचारलं याला सॉल्व्ह करून टाका, तर मित्रांनो आपण ते सॉल्व्ह करू. आता 7/5 आहे. तर मित्रांनो, आम्हाला 5 ने 7ला भागायचं आहे. तर मित्रांनो, भाग द्या. 5 × 1 = 5, 2 उरले, शून्य लावा, पॉईंट द्या, 5×20. मित्रांनो, आपल्याला या अपूर्णांकाची किंमत मिळालेली आहे. आपण परत आता 3/5 ला भागू. 3/5 मित्रांनो, आता 5 नाही तर 3ला भाग जात नाही, तर शून्याचा भाग द्या, शून्य, पॉईंट द्या. आता 3ला शून्य लावा, म्हणजे 5 ने 30ला भागा, 5×7 = 30. मित्रांनो, आपल्याला 3/5 ची किंमत मिळालेली आहे. त्याच्यानंतर 9/5. मित्रांनो, आता 5 ने 9ला भागा, 5×1 = 5, 4 उरले, शून्य लावा, पॉईंट द्या, 5×8 = 40. मित्रांनो, आपल्याला 9/5 ची किंमत मिळालेली आहे. आता लास्ट आपला क्वेश्चन आहे. लास्ट 6/5. मित्रांनो, आता 6/5 ला 5 ने भागा, 5×1 = 5, 1 उरला, शून्य, शून्य लावा, पॉईंट द्या, 5×10. मित्रांनो, आता ती किंमत सगळ्यात मोठी, तो अपूर्णांक मोठा, आणि त्याची किंमत लहान, तो अपूर्णांक छोटा. तर मित्रांनो, 7/5 ची किंमत आहे 1.4, 3/5 ची किंमत आहे 0.6 आणि 9/5 ची किंमत आहे 1.8 आणि 6/5 ची किंमत आहे 1.2. मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे 1/8. 1.8 म्हणजेच 9/5 सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे, सगळ्यात मोठा, आणि 3/5 सगळ्यात छोटा अपूर्णांक आहे, म्हणजे लहान. तर मित्रांनो, बघा, तो मोठा अपूर्णांक विचारलेला होता, तर आपण हे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. मित्रांनो, आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.